गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने दासबोध चिंतन मालिके अंतर्गत आपण नवविधा भक्ती निरूपण या चौथ्या दशकामधल्या आज 8व्या समासाचं चिंतन करणार आहोत आणि समासाचं नाव आहे सख्य भक्ती निरूपण। सख्य भक्ती निरूपण 8वी भक्ती आहे। समर्थांनी या लहानशा समासाचा प्रारंभ 32 ओव्यांचा आहे। देवासी परमसख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे 8वे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे शिरा। देवास परमसख्य करावे परम प्रीतीने बांधावे 8वी भक्ती आहे आणि याच्यानंतर मग 9वी भक्ती आत्मनिवेदनच आहे। आपण पहिल्या भक्तीच्या वेळी हा विचार केला होता की 8ही भक्ती साधकांनी सब प्रयत्नांनी करायच्या आहे आणि 8ही भक्ती अशा एकात एक इतक्या मिसळून आहेत। स्वतंत्रपणे एखादी भक्ती केली तर देवाची प्राप्ती होते हेही आहे। श्रवणानी होते, वंदनानी होते, अर्चनानी होते, दास्यानी होते, अशा एकात एक इतक्या मिसळलेल्या आहेत। कालच्या निरूपणात हा मुद्दा आपण बोललो होतो की एखादा भक्त एकाच वेळी सगळ्या भक्तीचा अंगीकार करू शकतो आणि तो 8ही भक्ती 9वी आत्मनिवेदन वेगळाच विचार आहे, ते पुढच्या निरूपणात आपण ऐकणार आहोत। पण 8ही भक्ती एकाच वेळी अंगीकार करून त्या कृती अनेक साधक करीत असतात, ते शक्यही आहे। आणि पायऱ्या जर मानल्या तर नवविधा भक्तीच्या या सोपानावर आता 8व्या पायरीवर आपल्याला प्रवेश करायचा आहे, पाय ठेवायचा आहे साधकाला। दास्य त्याचं परिपूर्ण झालं आहे, वंदन अर्चन ते सगळ्या भक्ती त्यांनी यथासांग खूप व्यवस्थित प्रकारे केल्या म्हणून प्रगती होता 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 तो आता 8व्या सोपानावर 8व्या पायरीवर आलाय। 9वी पायरी आता आत्मनिवेदन म्हणजे ऐक्य असाच अर्थ त्याचा आहे। या इतक्या एकमेकाशी मिसळलेल्या आहेत की एखादा भक्त भक्तीची क्रिया करताना तो कशाची क्रिया करतोय फार ओळखणं कठीण आहे हो। दृष्टांत म्हणून बघू आपण, आकाशामध्ये आपल्याला कधी कधी इंद्रधनुष्य दिसते पहा, रेनबो, आणि त्याचे 7 रंग असतात, सप्तरंगी इंद्रधनुष्य असतं। पण एखादा रंग कुठे संपतो आणि दुसरा कुठे सुरू होतो असं आकाशात आपण नीट बारकाईने पाहावं कधी ओळखायला नाही येतो। असे एकात एक मिसळलेले असतात। ते 7ही रंग असे एकरूप वाटतात आणि 7ही रंग मिळून ते इंद्रधनुष्य तयार होत असतं। अगदी तसंच आहे। पहिल्या 8 भक्तींचे पदर इतक्या एकमेकामध्ये मिक्स झालेले आहेत, मिसळल्या गेलेल्या आहेत की एखाद्याला असं नक्कीच सांगता येणार नाही की हा भक्ताची सख्य भक्ती आहे की दास्य भक्ती आहे की हा कीर्तन भक्ती करतो आहे। एकाच वेळी सगळ्या सुरू असतील तरी देखील प्रत्येक भक्तीमध्ये काहीतरी थोडेसे बारकावे आहेत। सख्य, देवासी परमसख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे। देव म्हणजे आपला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण परमप्रीतीचे लक्षण ऐसे असे श्रीराम, याच समासात उभी आहे। देव म्हणजे आपला प्राण, हा प्राण याचा अर्थ प्राणशक्ती जी वायुरूप आहे, तेजरूपही आहे। त्या आपल्या हृदयात पंचप्राण राहतात आणि पंचप्राणांच्या अधिष्ठानावर आपल्या जीवनातले सगळे व्यवहार सुरू असतात। आणि किती प्राणापलीकडे आपण प्राणांना जपतो म्हणायला वाक्य तसंच झालं, प्राणांपलीकडे प्राणांना जपतो। देव म्हणजे आपला प्राण,
आणि जरासं काही प्राणांचं संतुलन आपल्या जर बिघडलं ना, आणि आपल्या ते लक्षात येतं, थोडस संतुलन जर बिघडलं, जे पंचप्राण आहेत, प्राण अपान व्यान उदान समान, हे जर का संतुलित अवस्थेत नसतील, त्यांचं काही एक संतुलन आहे हो, त्यांचं कार्यही आहे. 5 प्राणांच्या पाठोपाठ आमच्या इथे पंच उपप्राण पण सांगितले. आणि या सर्वांचा आपल्याला फार उपयोग आहे. नव्हे प्राणशक्तीच्या आधारावरच आमचं सगळं जीवन आहे. ऊर्जा आहे ती आमच्या जीवनाची. आणि आमच्या जीवनाची ऊर्जा ती आहे, म्हणून रामदास स्वामींनी प्राणांचा दृष्टांत दिला आहे. देव म्हणजे आपला प्राण. प्राणासी न करावे निर्वाण ही ओवी पुढे आहे. आणि प्राणाला निर्वाण कसं करून चालेल? हा देह निश्चेष्ट होऊन जाईल हो, प्राणशक्ती निघून गेल्यानंतर. आपण म्हणतो त्यांचा प्राण गेला. देव म्हणजे आपला प्राण. तसं सख्य भक्तीची व्याख्या करताना रामदास स्वामी बोलतात, देवाशी परमसौख्य करावे, परमप्रीतीने बांधावे. आणि पुढे ओवीच आहे, देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण. पण ह्या ओवीतला सगळ्यात महत्वाचा शब्द, ज्या शब्दावरून याला सख्य भक्ती निरूपण नाव रामदास स्वामींनी दिलंय, देवासी म्हणजे देवाबरोबर, देवासी म्हणजे देवाबरोबर, परम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं सख्य करावे. सख्य शब्दच महत्वाचा आहे त्यातला, कारण सख्य भक्ती निरूपण आहे. व्यवहारातही वागताना आपल्याला सख्य शब्द कळतो. आपण म्हणतो हा माझा सख्खा मित्र आहे. संस्कृत शब्द सखा आहे. त्याचा स्त्रीलिंगी शब्द सखी होतो. आणि त्या सगळ्या संस्कृत वाङ्मयामध्ये, पुराण ग्रंथांमध्ये सखा, सखी हे शब्द फार येतात, फार येतात. तिथे मित्र वगैरे शब्द, मराठी शब्द मित्र आहे. सखा हा शब्द मुळात आहे. आणि मराठीत मग सख्खा, आणि इंग्रजीमध्ये रिअल ब्रदर. भाऊ जर म्हटला, सख्खा भाऊ, रिअल ब्रदर, खरा भाऊ. तिथे सख्खा ही संकल्पनाच नाही आहे. असं सख्य शब्दामध्ये सखा ही संकल्पना आहे. आणि सखा असण्यासाठी मित्र पुष्कळ असतात आपल्याला, प्रत्येकाला. आपण सख्य आधी व्यवहारातलं सख्य कसं असतं थोडस समजून घेऊ. आणि तेच देवाबरोबर, सद्गुण बरोबर ते नातं आपल्याला वाढवता आलं, डेव्हलप करता आलं, तर ते भक्तीत जात. पण व्यवहार करताना आपल्याला प्रत्येकाला अनेक सखे असतात, म्हणजे मित्र असतात, मैत्रिणी असतात. मित्र मैत्रिणी हे असतात. आणि ते सगळे असताना ते मात्र निष्कपट असतील असं सांगता येत. पण सखा शब्दानी सूचना आहे की ते निष्कपट असले पाहिजे. त्यांच्या प्रेमाच्या मोबदल्यात त्यांना माझ्याकडून काही अपेक्षा नसली पाहिजे. फक्त देवाची आवड, सख्य, देवाला मित्र मानायचं, सखा मानायचं, केवढ्यासाठी? फक्त फक्त तो मला आवडतो म्हणून. असे मित्र असतात आपल्याला. 1000 मित्र असतील ना, तर एखादा सखा असू शकतो, जो निष्कपट आहे, ज्याला माझ्याकडून कशाची अपेक्षा नाही. आणि अशा मित्राला सखा म्हणतात. आणि सखा शब्दाचा खरा अर्थ सुहृद असा होतो. सुहृद, त्यात हृद शब्द आहे. हृदयापासून जो माझ्यावर निष्कपट प्रेम करतो किंवा मी एखाद्यावर करतो, तो सुहृद असतो. त्या ठिकाणी आपण वेळ प्रसंगी आपल्या प्राणाची पर्वा तो करत नाही, असा मित्र असतो. परोपकार म्हणूनही नाही, त्याला अत्यंत प्रियच आहे तो. तो त्यासाठी वाटेल तेव्हा धावेल, रात्रीचाही विचार करणार नाही, दिवसाचाही करणार नाही. वेळ प्रसंग पाहिल आणि त्याला मदतीची अपेक्षा आहे, ती करेल. गाजावाजाही करणार नाही, कुणाला सांगणार नाही, कारण तो सखा आहे, सुहृद आहे, मित्र आहे. हे सखा शब्दाचे काही अर्थ आहेत. पण सखा शब्द आपल्याला व्यवहारामध्ये परिचित आहे. एक लहानशी गोष्ट पाहू की सखा नेमका व्यवहारातला सखा कसा असावा. आणि असा जर परमार्थात आला तर तो भक्त म्हणजे सख्य भक्ती करू शकतो, अधिकारी होतो. ही सख्य भक्तीसाठी अटी आहे त्या, की ज्याला आता दास्य भक्ती झालेली आहे आणि सख्य भक्तीत प्रवेश करायचा आहे, त्याला भगवंतांवर निष्कपट प्रेम करता आलं पाहिजे. त्याची 24 तास आठवण हृदयात असली पाहिजे. त्याला मित्र म्हणायचं आहे ना, पण त्याची भीती पण वाटायला नको. मित्र एकदा म्हटलं की मित्राची भीती नसते वाटत कधी. आणि जे कधी एखादी व्यक्ती आपल्या घरी काही असा काही प्रसंग घडला की
तो फक्त आपल्या सखा किंवा मित्राबरोबर शेअर करतात. घरी लागेल तर घरातल्या लोकांना सांगणार नाही, पण तो खूप जवळचा वाटतो. कारण एकमेकांवर निष्कपट प्रेम करणारे असतात. एक लहानशी दृष्टांत रूप एक प्रसंग पाहू आपण. घडलेला आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात तो आला म्हणून बोलतो, सखा कसा असतो? व्यवहारातला आपण बघतोय आधी, मग पारमार्थिक सख्यांची उदाहरण पाहू आपण. दोन अगदी जीवश्च कंठस्थ मित्र सखे होते. शिकले एकत्र, योगायोगाने दोघांचं ध्येय म्हणजे व्यावहारिक ध्येय एकच होतं, की पुढे देशाची सेवा करावी हे ध्येय होतं. आणि त्यासाठी दोघांनीही मिलिटरीमध्ये प्रवेश व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले 10वी नंतर. मित्रच होते, दोघांचाही नंबर लागला कर्मधर्म संयोगाने. मग पुढील मधल्या काळात त्यांचं पुष्कळ ट्रेनिंग वगैरे झालं. तिथेही कर्मधर्म संयोगाने त्यांना एकत्र निवास करण्याची व्यवस्था मिळाली. एका खोलीत राहायला लागले. ट्रेनिंग संपलं आणि त्याच काळामध्ये आपल्या देशाचं कोणत्या तरी देशाचं युद्ध सुरू झालं. बहुतेक चायना वॉरच्या वेळची गोष्ट आहे. हे दोनही मित्र आहेत, सखे आहेत. व्यवहारामध्ये सख्य कसं निभवतात याचं उदाहरण मधून ती कथा बोलतोय. मी वाचलेलीच आहे. आणि दोघांची योगायोगाने एकाच बटालियन मध्ये नेमणूक झाली. बटालियन मध्ये पुष्कळ माणसं असतात. त्यांचा मुख्य असतो, त्याला मेजर म्हणतात. आणि युद्धाला प्रारंभ झाला, हिमालयातली गोष्ट आहे. तर आपल्या सगळ्या बॉर्डर उत्तरेकडच्या या नेहमी धगधग धगधगच करत असतात. ते वार फुटिंग नेहमी नेहमी वारच आहे. रात्रंदिन युद्धाचा प्रसंग. यांनी कारवाया केल्या, त्यांनी कारवाया केल्या. कोणत्या देशाचं नाव घ्यायची गरज नाही आपल्या प्रवचनामध्ये. पण योगायोगाने एका बटालियन मध्ये गेले. तिथे सुद्धा निवास एकाच खोलीत. पुन्हा इतके जीवष्ट कंठस्थ मित्र सखे एकमेकाचे. आणि कर्मधर्म संयोगाने त्यांना एकत्रही राहता येत आहे. खरंच युद्ध सुरू झालं आहे. दिवसभर युद्ध करायचं, रात्री विश्राम झाल्यानंतर आपल्या बराकीमध्ये येऊन विश्राम घ्यायचा, पुन्हा एकत्र काही एकमेकाशी वार्तालाप करून शेअर करायचे आणि मग निद्राधीन व्हायचं. एक दिवस युद्धासाठी गेले. बटालियनला ऑर्डरच झाली, मेजरने केली, जा आज खूप मोठं आक्रमण झालेलं आहे, तुम्ही जा. पण बाहेर बर्फवृष्टी होतीये, खूप बर्फ पडतोय. आणि अशा खूप बर्फ पडणं असणाऱ्या काळामध्ये हे दोघे सखे मित्र हे गेले बॉर्डरवर. अजूनही पुष्कळ सैनिक होते. खूप बर्फवृष्टी झाली, शत्रूचं आक्रमणही आहे, खूप गोळीबार इत्यादी आहे, रणगाडे आहेत आणि काय पुष्कळ धुमश्चक्री शस्त्रास्त्रांचा वापर. आणि त्यामध्ये त्या दोघांपैकी एकाला गोळी लागली असं वर्णन. तितक्यामध्ये हिमकडा कोसळला आणि त्यामध्ये अनेक सैनिक गाडले गेले. आता या दोघांपैकीच पाहू आपण, इतरांचा विचार नाही करायचा आपल्याला. सख्य कसं असतं ही फक्त गोष्ट दृष्टांत म्हणून पाहिजे आहे. आणि त्या दोघांपैकी एक मित्र तो कडा कोसळल्यामुळे त्यात दबल्या गेला. बरं, तिकडे आता युद्धविराम नव्हे, पण रात्र झाली, परत जायचं. बाराकीत सगळे सैनिक परत जायला लागले. तशी ऑर्डर झाली की चला आता परत. आणि जेवढे गेले तेवढे गेले, काही त्यात दगावले. पण या दोन मित्रांपैकी जो सुरक्षित राहिला आणि आपल्या बराकीकडे यायला लागला, फार अस्वस्थ, कारण मित्रावर निष्कपट प्रेम करणारा सुहृद सखा, की माझा मित्र तिथे बर्फाखाली अडकलाय आणि मी घरी चाललोय, त्याला ते भावनाच सहन होईना. पण आला, मेजरला सॅल्यूट केला, सगळे जेवायला बसले, मेजर सोबत जेवायला बसले, पण याला जेवण जाईना. मेजर पाहत होते की सगळे भोजन घेतात आहे, पण हा एक व्यक्ती हा भोजन नाही घेत. भोजनाची ती घंटा संपली, भोजन सगळ्यांची झाली आणि मेजरनी याला आपल्या खोलीत बोलावलं. तुझं जेवणात लक्ष नव्हतं, काय झालं आज सांग मला. तो हुंदके देत म्हणाला, सर, अशी अशी घटना घडली. माझा जीवश्च कंठस्थ मित्र सखा सुहृद हा एका बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबताना मी पाहिला. तितक्या तिकडे यायची ऑर्डर झाली म्हणून मिळालं. माझं सगळं मन त्यात गुंतलंय. अत्यंत निष्कपट प्रेम करणारा आपल्या मित्रावर. त्या मेजरच्या डोळ्यात पाणी आलं. अरे म्हणे, पुष्कळच गाडले गेले आपल्या आज, पुष्कळ संग्राम झाला, चकमक झाली. त्याने आपल्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला, मेजरला विनंती केली, सर, मला माहिती आहे मध्यरात्र होत आलेली आहे, पण तरी सर मला एकदा माझ्या मित्राला भेटायला जाऊ द्या, त्याशिवाय तो प्राण नाही सोडणार. मेजरला आश्चर्य वाटलं, अरे मध्यरात्र झाली, अंधार किती आहे बाहेर,
बर्फवृष्टी होते आहे आणि केव्हापासून तुझा मित्र त्या बर्फाच्या ढिगाऱ्याखाली पडलेला, आता जिवंतही नसेल, तू जाऊन काय करणार आहेस? सर मला जाऊ दे, प्लीज मला जाऊ द्या. मेजरने सुद्धा त्याचं अंतःकरण ओळखलं आणि सांगितलं की जा, पण सुरक्षा सांभाळून जा. निघाला. आनंद वाटला. मेजरने आपल्याला परवानगी दिली. खूप आनंद वाटला. सखा आहे खरा. आणि हातात टॉर्च घेतला आणि ज्या ठिकाणी आपला मित्र जमिनीखाली दडलेला आहे, साधारण ती जागा त्याला माहिती होती की इथे बर्फ कोसळलाय, कडा कोसळलाय आणि याच्या खाली माझा मित्र उरल्या गेलेला आहे. तिथे गेला, थोडं बर्फ वगैरे दूर केला. मित्राला वाजते गोळी पण लागलेली आहे, अंगावर बर्फ मोठी लादी पडली आहे, हलता येत नाहीये, रक्त वगैरे निघतं अंगातून, सगळ्या जखमी पण झालेला आहे. पण यांनी काही बर्फ प्रयत्नाने दूर केला. खाली खोर कपारीमध्ये तो मित्र विवळत होता. तो आता काही वेळाने प्राण सोडणारही आहे, पण संवाद काही घडला नाही. फक्त तिथे वाकून पाहिलं, आपल्या टॉर्चने आपला चेहरा दाखवला की मी आलोय, आणि त्याने हात वर केला. फक्त एवढा हातच वर निघत होता, बाकी काही वर निघतच नव्हतं. पूर्ण शरीर, मस्तक हे सगळं बर्फाखाली पूर्ण दबून गेलंय, चेंदामेंदा झालाय. पण हात वर काढला आणि त्याच्या तोंडामध्ये, ज्या ठिकाणी मी हा लेख वाचला होता, एकच वाक्य होतं, मित्रा तू आलास, मला खात्रीच होती की तू नक्की येशील. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तेवढंच वाक्य म्हटलं, मित्रा तू आलास आणि मला अगदी खात्री होती की तू येशीलच. आणि हात तसाच राहिला आणि त्यांनी प्राण सोडला. फक्त आपला सुहृद आपल्याला भेटायला आला, येईलच ही खात्री होती, आणि तो खरंच आला. इतक्या एका जाणीवेत आनंदाने त्यांनी देशासाठी देह ठेवला. वीरगती मिळाली असेल त्याला, प्रश्नच नाही. परंतु हा जो त्याला शोधायला गेला, हा सखा आहे. आपला प्राण धोक्यात घालून, वेळ अवेळ न पाहता, मध्यरात्र आहे, बर्फ पडतोय, सैनिक, शत्रूचे सैनिक तिथे टपून आहेत, माझ्या प्राणालाही भीती आहे, पण सुहृदासाठी प्राण धोक्यात घालून गेला तरी चालेल, पण मला याला माहित होतं की माझा मित्र माझी वाट पाहत असणार, आणि तो ज्या तत्परतेने वाट पाहतोय, मला जाऊन त्याला नुसतं माझा चेहरा एकदा दाखवायला पाहिजे, एवढ्या भावनेने गेला. ते झाल्यानंतर त्यांनी प्राण सोडला. याला सुहृद म्हणतात, याला सखा म्हणतात. इतक्या उत्कटतेने मित्रासाठी मनामध्ये सख्य असलेली व्यक्ती ही सख्य भक्तीची अधिकारी आहे. खरं फक्त व्यवहारातलं मैत्रीचं नातं जे आहे, सुहृदाचं नातं जे आहे, ते भगवंतांशी जोडायचं हो. आमच्या भागवतामध्ये सुदामदेवांचं आख्यान येते. ज्यांनी खूप वेळा भागवत ऐकलं असेल त्यांना लक्षात असेल, दशमस्कंधात येतं ते. आणि सुदामा हा भगवंतांचा जो बालमित्र आहे सांदीपनींच्या आश्रमातला, याला व्यास महर्षींनी सखा म्हटलाय हो. हा सखा आहे कृष्णाचा. बालपणी सांदीपनींच्या आश्रमात विद्या ग्रहण करताना एकत्र राहिलेले हे सखे अखेर पर्यंत सुदामदेवांनी सख्य भक्ती केली आहे. देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ऐसे असे शिला. दारिद्र्य आलं, भोगलं, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरा. दारिद्र्य आलं, दुःख वाटायला आलं, देह दुःख म्हणजे, पण कृष्णाला विसरलं नाही. विस्मरण एक क्षणीने म्हणून सुदामदेवांच्या आख्यानाचा प्रारंभ करताना व्यास महर्षींनी जे विशेषण वापरलंय ना, पहिला श्लोक त्यात जो लिहिलेला आहे, त्या अनेक विशेषणांमध्ये सखा हे विशेषण. कृष्णस्यासित सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्त महा विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांत आत्मा जितेंद्रिय. बाकी विशेषणांचा आपल्याला आता विचार नाही करायचा आहे, पण कृष्णस्य आसीत म्हणजे कृष्णाचा होता एक मित्र. कोण? सखा कश्चित. सखा विशेषण लावलाय, व्यास महर्षींनी लावलेलं आहे, अन्यथा नसतंय ते, यथार्थ वर्णन असतंय. आणि खरंच एकंदर सुदामदेवांचं चरित्र आपण अभ्यासावं, वाचावं. सख्य भक्ती केली आहे हो, सख्य भक्ती केलेली आहे. सख्य भक्ती करणारे अनेक भक्त पुराण ग्रंथांमध्ये आढळतात आपल्याला. सख्य भक्ती देवाच्या निकट जेथे, हे सख्य भक्तीचं स्वरूप आहे. भगवंतांवर जे व्यवहारात आपण एखाद्या मित्रावर करतो, जीवश्च कंठश्च म्हणतो आपण, ते सगळं तेवढं प्रेम
भगवंतांवर आणि समर्थांनी ते या समासाचा जो समारोप केलाय, जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारो सद्गुरुशी असावा शिरा. सद्गुरूंनाही सख्खा मानायचा. भक्ती परिपूर्ण होण्याआधी, ऐक्यतेत जाण्यापूर्वी ही आता अंतिम अवस्था आहे. या ठिकाणी अगदी मित्रत्वाचं नातं आणि मग ती परिपूर्ण होऊन मित्रत्वाच्या नात्यानंतर अनुग्रहानंतर ऐक्यातच जाईल. ते आपण आत्मनिवेदन भक्ती श्रवण करू. हे सख्य भक्तीचं स्वरूप आहे. अत्यंत निष्कपट प्रेम आमच्या अर्जुनाने केलंय, द्रौपदीने केलंय. सगळे सख्य भक्तीचेच आचार्य आहेत. अनेक अनेक उदाहरणं आहेत. पण भगवंतांचा एक निर्णय आहे, जे निष्कपट प्रेम करताना भगवंतांची अट आहे, जैसे जयासे भजन तैसाची देव आपण, म्हणून हे अवघे जाण आपणाच पाशी शिरा. जैसे जयाचे भजन, देवाशी सख्य भक्ती करताना मी खरोखर अंतःकरणात किती निष्कपट प्रेम करतो आहे हे देवाला बरोबर कळतं. हा, बाकी कोणाला कळणार नाही. तो देखावा असू शकेल, पण खरोखर अंतःकरणापासून. आणि समर्थांनी यासाठी उदाहरण पांडवांचं पण दिलंय हो. ऐसे परमसख्य करिता देवासी लागे भक्तांची चिंता, पांडव लाखा जोरी जळता विवरद्वारे काढले श्रीराम. कारण भगवंतांचं पांडवावर खूप निष्कपट प्रेम भगवंतांचंही आहे. आणि तसंच सगळ्या पाचही पांडवांचं कुंतीसह. अर्जुन तर सख्य भक्तीचा आचार्यच आहे. श्रीमद भागवत किंवा महाभारतामध्ये अशा कथा आहेत की अर्जुनाच्या रोमरोमामधून कृष्ण 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 ध्वनी येत असे. तो कृष्णाला हे कृष्ण, हे यादव, हे सखेती असं 10व्या अध्यायात भगवद्गीतेच्या वर्णने केले. सखाच म्हणायचा हो. सखा सुहृद अर्जुन आहे, द्रौपदी आहे, कुंती आहे. हे महाभारतातली पात्र मी आपल्याला बोलतोय. निष्कपट प्रेम आणि काही ते करताना व्यवहार किंवा व्यापार काही नाही त्यामध्ये. फक्त अत्यंत निष्कपटतेने काही प्रसंग आला ना, तर भगवान त्यांचं रक्षण करतो असं रामदास स्वामींनी ग्रंथामध्ये पुष्कळ ठिकाणी लिहून ठेवले. ओबीत तशाच आहेत. देव अनाथांचा कैवारी या समासातली होय. देव अनाथांचा कैवारी, नाना संकटापासून रक्षी, धाविन्नला अंतरसाक्षी गजेंद्राकारणे श्रीराम. देव अनाथांचा कैपक्षी. पण एखाद्या वेळा संकट तर आलं आहे, देवाची आठवण तर येते आहे, पण त्या परमप्रीतीमध्ये जर भक्ताकडूनच बारीकशी एखादी चूक घडली ना, तर देवाला यायला तेवढा वेळ लागतो. कारण आत्ता आपण श्लोक पाहिला, जैसे जयासे भजन तैसाची देवही आपण. हे श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या श्लोकाचं भाष्य आहे हो. ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. ये यथामाम प्रपद्यन्ते. आणि खरं म्हणजे व्यवहारात हा नियम आहे का नाही? व्यवहारात आहे ना हो, की जसं आपण इतरांशी वागतो तसे इतर आपल्याशी वागतात. म्हणून तयाचे सूत्र असे, आपणास पाची श्रीराम, अशी ओवी आहे समर्थांची. पण जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण, म्हणून हे अवघे जाणं आपणापाशी श्रीराम. ये यथामाम प्रपद्यन्ते. आपण दुसऱ्याची जर का लबाडपणे वागलो, निष्कपटतेने वागलो नाही, लबाडी केली, तर त्याचं फळ आपल्याला तसंच मिळतं. एक लहानशी गोष्ट पुन्हा. एका गावामध्ये, लहानचं गाव होतं, ये यथामाम प्रपद्यन्तेसाठी दृष्टांत म्हणून. एका गावामध्ये लहानशा एक भाजीचा दुकानदार होता. श्रीमंत होता, पण घरी मोठं भाजीचं दुकान आहे. कुटुंब खूप मोठं आहे. 8, 10, 15 लोक एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे राहतात. मोठं दुकान आहे आणि खूप गर्दी इत्यादी. त्याला उत्पन्नही चांगलं आहे आणि म्हणून भाजी घ्यायला पुष्कळ लोक यायचे. आता एवढं मोठं घर म्हणून याला काही घरी दूध दुभतं इत्यादी पाहिजे. त्याच्याच समोर काही अंतरावरती एका गवळ्याचं घर आहे. तिथे एक आजीबाई आहे बसलेल्या. तर त्या आजीबाई यांच्याकडून रोज भाजी घ्यायच्या विकत. त्याने विचार केला, आजीबाई तुम्ही इथे कशाला येता, मी घरी पाठवून देत जाईल, पण तू एक काम कर ना. भाजीवाल्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही रोज मला 1 किलो भाजी पाठवून देत जा, असं भाजीवाल्याला आजीबाईंनी सांगितलं.
ते म्हणाले ठीक आहे, पण एक काम कर आजीबाई, तू आमची भाजी घेतेस, आम्हाला लोणी लागतं, मोठा खटला आहे आमचा. मी तुला 1 किलो भाजी पाठवली की तू मला 1 किलो लोणी पाठवत जा रोज. हिशोब आपण पाहून घेऊ. लोणी महाग असतं, भाजी स्वस्त असते. त्याचं काय द्रव्य पैसे पाहून वजनासाठी बोलताय की तुला 1 किलो मी भाजी रोज पाठवीन, तू सांगशील ती, आणि त्या बदल्यात तुम्हाला 1 किलो लोणी पाठवायचं. आपण पैशाचा व्यवहार हिशोब नंतर पाहू की द्रव्य त्याचं किती झालं, याचं किती झालं, आणि आपण ते एक नंतर करून घेऊ. पण उगीच जाणं येणं नको म्हणून तुला मी 1 किलो भाजी पाठवली की तू मला 1 किलो लोणी पाठवत जा त्याच्या लगेच. आजीबाई म्हणाला ठीक आहे ना. आणि आजीबाईंनी रोज मग 1 किलो भाजी आली की 1 किलो लोणी त्यांना पाठवावं. हा हुशारही होता. आणि एक दिवस मनात शंका आली की आपण जात नाही प्रत्यक्ष, आजीबाई आपल्याला 1 किलोच लोणी देते का कमी देते. म्हणून आजीबाईंकडनं आणलेला लोण्याचा गोळा, याच्याजवळ भाजी विक्रेता असल्यामुळे वजन काटे वगैरे सगळे आहे, आणि त्याने ते ठेवलं लोणी. ते 900 ग्रॅम भरलं. त्याने विचार केला चुकून दिला असेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा 1 किलो भाजी पाठवली. आजीबाईने पुन्हा लोणी पाठवलं, ते पुन्हा 900 ग्रॅम भरलं. आणि याने याच्या लक्षात आलं की आजीबाई लबाडी करते आहे, निष्कपटता नाही आहे. याने तक्रारच केली पोलिसांमध्ये की ही आजीबाई, मी तिला सांगितलं आहे की 1 किलो लोणी पाठव, पण ही 900 ग्रॅम पाठवते, अशी तक्रार केली. पोलिसांमध्ये जेव्हा तक्रार होते ना, त्यांना चौकशी करावी लागते. तक्रार येत नाही तोपर्यंत पोलीस चौकशीला येत नसतात. आणि पोलीस ठाण्यात तक्रार गेली आणि ठाणेदार आला आजीबाईंकडे. आजीबाई कधीपासून धंदा करते? सांगितलं बाप्पा पुष्कळ दिवसापासून करते. प्रामाणिकपणा बिलकुल नाही त्याच्याजवळ. तुम्ही काय बोलता? मी आजपर्यंत बेईमानी केली नाही, सचोटीने व्यवहार करते. आजीबाई तुम्ही लोणी विकता? हो विकते ना. समोरचे भाजीवाले त्यांना तुम्ही लोणी देता? अहो ते मला 1 किलो भाजी पाठवतात, मी 1 किलो लोणी पाठवते, पण तुम्ही कमी लोणी पाठवता अशी त्यांची तक्रार आहे. ते म्हणे नाही बाबा, मी असं का करेन? मी तर अगदी सचोटीने प्रामाणिकपणे शपथ घेऊन सांगते, मी बरोबर देते मोजून. पण मी एक काम करते म्हणे, त्यांना मी 1 किलो भाजी सांगितली आहे ना द्यायला रोज, मग त्यांच्याकडनं आलेली भाजी आता वेगळं काही त्यात वजन ठेवण्यापेक्षा त्या भाजीवाल्याकडून मला आलेली रोजची 1 किलो भाजी मी वजन काट्यामध्ये एकीकडे ठेवते, कारण 1 किलो ते पाठवतात मला, आणि त्याच वजनाचं लोणी त्यांना देते मी काय कमी देत नाही. हा, आणि पोलीस ठाणेदारांच्या लक्षात आलं की बदमाशी कुठे आहे, चोर कोण आहे. ते भाजीवाल्याकडे गेले आणि का रे, तू खरं सांग, नाही तर आत्ता तुझा कैदेत घेऊन जाईल. खरं सांग की आजीबाई तुझ्याकडनं 1 किलो भाजी नेते, तू खरं प्रामाणिकपणे सांग की तिला पूर्ण वजन देतोस का? तो थरथर कापायला लागला. तो म्हणे नाहीतरी आजीबाई इथे प्रत्यक्ष येत नाही, ती नसते, म्हणून मी तिला 900 ग्रॅम देतो म्हणे. ठाणेदार म्हणाले तू 900 ग्रॅम भाजी पाठवतोस, तीच भाजी पारड्यात एका बाजूला टाकून तेवढ्या वजनाचं लोणी ती पाठवते, म्हणून चूक आजीबाईंची नाही, चूक, दोष, अपराध तुझा आहे. कारण तू जेवढ्या वजनाची भाजी पाठवतो तेवढ्या वजनाचं लोणी आजीबाई तुला पाठवत होत्या, म्हणून तुझी तक्रार आहे खोटी. उलट पक्षी तू तक्रार करता असून आता आम्ही तुला आरोपी करतो आहोत. ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. मी 900 ग्रॅम भाजी आजीला दिली, त्याचं फळ मला लगेच मिळालं, कारण तिने तोलण्याकरता, लोणी तोलण्याकरता एका पाड्यात भाजी ठेवत होती. तुझ्या भाजीच्या वजना इतकं लोणी, कारण माझी ऑर्डर 1 किलोची, तुझी ऑर्डर 1 किलोची, तू बेईमानी केलीस, त्याचं फळ तुला रोज 900 ग्रॅम लोणी मिळालं. असतो. कथा संपली हो. दृष्टांत रूपच आहे कथा, लहानशी आहे, पण आपल्याला समजुतीला खूप चांगली आहे. सख्य भक्ती करताना सख्य भक्तीची श्रोते हो. पण हे सगळं करत असताना निष्कपट प्रेमभावाने सख्य भक्ती सुरू आहे.
भगवंत येणार नक्की. धाविंदला अंतरसाक्षी गजेंद्रा कारणे श्रीराम. मोठी पुराणातली मोठी कथा आहे. अंतरसाक्षी आहे. तो गजेंद्रा करता धावून आला, कारण गजेंद्र संकटात पडला होता. त्यांनी धावा केला आणि गजेंद्रा करता भगवंत फक्त आले नाही हो. गजेंद्र मुख्य मोक्ष आख्यान जे भागवतामध्ये येतं त्यामध्ये उल्लेख असा आहे, गजेंद्र भगवत स्पर्शात विमुक्त ज्ञान बंधनात. त्याचं अज्ञान बंधन भगवंताने दूर केलं आणि प्राप्त चतुर्भुज रूपम. पीतवासा चतुर्भुजा, तो 4 हातांचा केला. कारण नकराने त्याचा पाय पक्का पकडलेला आहे, वेदना होतात आहे, तळमळतो आहे आणि आता मला या संकटातून कुणीही सोडवणारा नाही, म्हणून पूर्वजन्मातल्या पुण्याच्या भरोशावर त्या गजेंद्राला भगवंतांचं स्मरण झालं. पूर्वजन्मात फार पुण्यवान राजा आहे तो पांड्य देशात, अशी उपकथा आहे, ती नकोय पाहिजे आपल्याला. परंतु गजेंद्रांनी अत्यंत आर्ततेने समर्थांनी या समासामध्ये गजेंद्राचा दृष्टांत दिलाय. देव अनाथांचा काही पक्षी, नाना संकटापासून रक्षी, धाविंदला अंतरसाक्षी, गजेंद्रा कारणे श्रीराम. पांडवांचा दृष्टांत दिला या समासामध्ये, गजेंद्राचा दिलेला आहे. अशा पुराण कथांमधले सुद्धा दृष्टांत दासबोधामध्ये रामदास स्वामींनी दिलेला आहे. मुद्दा सुरू आहे आपला. देवावरती अत्यंत निष्कपट प्रेम जर साधक करत गेला आणि त्याच्या बदल्यात काही बार्टर सारखं काही देवाकडनं अपेक्षा नाही, फक्त त्याची स्मृती अखंड 24 तास. द्रौपदी या गटातली आहे बरं का. ती भगवंतांना सखा मानावा भगवंतन, ती भगवंतांना बंधू मानते हो. तिने भगवान श्रीकृष्णांना आपला बंधू मानलाय. महाभारत भागवत दोन्ही ग्रंथांमध्ये वर्णन आहेत आणि तसा व्यवहार ती कृष्णाशी करीत होती आणि भगवंत सुद्धा हा व्यवहार निभीत होते. प्रेम एका बाजूने नसतं. भक्ताचं भगवंतावर निष्कपट प्रेम म्हणजे सख्य भक्ती, आणि भगवंतांचं तर ब्रीदच आहे नव्हे, त्याचं एक नावच सुहृद आहे. सुव्रत सूक्ष्म, सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृद. विष्णू सहस्रनाम श्लोक आहे, त्याचं नावच आहे सुहृद. चांगलं हृदय, निष्कपट हृदय. कधीही स्वप्नातही जो सखा असतो त्याविषयी स्वप्नातही वाईट चिंतन करायचं नाही, याला सख्य भक्तीत म्हणतात. आणि असं जर भगवंतांबद्दल द्रौपदी ते करते आहे, ती सख्य भक्तीच करते आहे. तिने कृष्णाला आपला बंधू मानलं आणि अडचणीच्या आठवणीच्या वेळी भगवंत तिचं रक्षण करत होते. वनवासात जेव्हा होते पांडव, तेव्हा ती थालीची कथा माहिती आपल्या दुर्वास ऋषी आले परीक्षा घ्यायला. पण याही पेक्षा तिच्यावर जो बिकट प्रसंग आलेला आहे ना, तो वस्त्रहरणाचा आहे हो. की ह्या एका प्रसंगामुळे पांडवांना पुढे वनवासातही जावं लागलं आणि त्यानंतर पुढे मग युद्धाला येऊन कुठलं संपूर्ण महाभारताच्या अत्यंत केंद्रबिंदुस्थानी हा प्रसंग आहे. द्रौपदीची विटंबना. तो विटंबनेचा प्रसंग आपल्याला नाही पाहायचा आहे, पण सख्य भक्तीमध्ये कुठे थोडस जरा भक्तांकडून, त्याला खरं प्रमाद नाही म्हणतायत, पण चुकून चुकून काही चूक झाली तर भगवान तेवढा यायला वेळ लावतो. असं नेहमी लक्षात ठेवावं. भगवान तत्परच आहे, सुहृदच आहे. नमे द्वेषस्ती नम प्रिया, असं भगवंतांचं गीतेत वचन आहे. ते सगळ्यांनाच सुहृदम सर्वभूतानाम असं त्यांचं वर्णन आहे. सगळ्यांचा सखाच आहे तो. आपण सखा व्हायचं आहे. तो सगळ्यांचा सखा व्हायला तयार आहे, सकळ जीवांचा सखा व्हायला तयार आहे. सख्य भक्ती उभय पक्षी असते. उभयांचं एकमेकावर असं प्रेम पाहिजे. एक सख्य भक्ती करतोय, एक लबाड आहे, याला सख्य म्हणतच नाही. सख्यामध्ये 2 आहेतच आणि दोघांचंही परस्परांवर निष्कपट प्रेम आहे. पण त्यापैकी एखाद्याकडनं थोडीशी जर चूक झाली तर मग विलंब होतो. द्रौपदी वस्त्रहरणाचाच प्रसंग थोडासा बारकाईने पाहू. तो प्रसंग होऊन गेला. भगवंतांनी अंबर अवतार धारण केला, पण बराच वेळ लागला यायला त्यांना. द्रौपदीचं लज्जारक्षण तर केलं, अगदी अंगावर शेवटचं वस्त्र उरलं भगवंतांनी, मग वस्त्र अवतार म्हणजे अंबर अवतार घेतला. हा प्रसंग होऊन गेला. पांडवांचा वनवासही संपला, युद्धही संपलं, पांडवांचा विजय झाला. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र शीर विजय भूतिर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हा संजयाचा जो निष्कर्ष होता तो खरा ठरला. तिथे योगेश्वर भगवान आहे. विजय झाला, आनंदी आनंद भगवान
द्वारिकेत आहेत तेव्हाची घटना आहे. महाभारताचं युद्ध होऊन गेलंय, भगवान निवांत आहेत आणि भगवान आपल्या 16,108 राण्यांचा आनंदाने आपला व्यवहार प्रपंच त्यांचा सुरू आहे. गृहस्थाश्रम. द्रौपदी आली तिथे, बहीणच आहे त्यांची, आणि द्रौपदीशी भगवान त्यांचे खूप वार्तालाप सुरू आहे. आणि द्रौपदीने तिच्या मनात ती शंका नेहमीच होती की मी याला इतक्या आर्ततेने बोलावलं, याने इतका वेळ लावला यायला की माझ्या अंगावरची सगळी वस्त्र त्या दुःशासनाने फेडलीच होती, आणि एक क्षण अजून वेळ झाला असता तर तिच्या डोळ्यासमोर अजूनही तो प्रसंग आला की पाणी येत असे. हताश, दीन, दुबळी. तर आता द्वारकेतला प्रसंग आहे, महाभारताच्या युद्धानंतरचा आहे. आणि द्रौपदीने भगवंताला विचारलं, भगवंता तू तर सगळ्यांचा सुहृद आहेस रे, सर्वांवर अत्यंत प्रेमाने अनुकंपा करणार आहेस, मग माझ्या वस्त्रहरणाच्या वेळी का विलंब केलास रे? का नाही पटकन आला? तुला पहिला आवाज दिला तेव्हाच का नाही आला? ये थामाम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजामि. भगवान हसले, द्रौपदी माझी चूक काढते? नाही, चूक नाही काढत कृष्णा, चूक नाही काढत, पण का विलंब केलास? भगवान म्हणाले, द्रौपदी तुझ्यावर संकट आलं, मी आलो, पण वेळ काळ लागलायचं उत्तर तुला आज देतो, निवांत आहेत म्हणून. तू मला खूप आर्ततेने बोलावलं, धावा केलास. महाभारतामध्ये 5 श्लोकांमध्ये वर्णन आहे द्रौपदीने भगवंतांचा तिच्या अब्रुरक्षणासाठी यावं यासाठी केलेला धावा 5 श्लोकांचा आहे. भगवान म्हणाले, द्रौपदी तू धावा तर आर्ततेने केला, पण तो आठवतो का तू काय केला म्हणून? तिने थोडं स्मरण केलं, आठवताना देवा. मग तू पहिला श्लोक आणि त्या श्लोकातलं पहिलं चरण काय म्हटलं, द्रौपदी आठवते तुला? आठवतं ना देवा. आणि द्रौपदीने तो श्लोक म्हटला, पहिला श्लोक. 5 म्हणू नये आपण, पहिला श्लोक पाहू फक्त. गोविंद द्वारकावासीन, गोविंद द्वारकावासीन कृष्ण गोपी जनप्रिय कौरव परिभूताना किन्न जानासी केशव, असा तो श्लोक आहे पहिला. द्रौपदी तुला बरोबर आठवलं, अजूनही तुला स्मृती आहे श्लोकाची, इतक्या आर्ततेने तुझ्या हृदयातून तो श्लोक प्रगटला, तुझा अजूनही स्मृती आहे. पण त्यातला पहिला पद म्हण, पहिलं पद म्हण, गोविंद द्वारकावासीन. तू मला पहिलं विशेषण काय लावलं? गोविंद द्वारकावासीन. तू तर माझी सखी आहेस, बहीण आहेस, पण सख्य भक्ती करणारी आहेस. मीही तुझा सखा आहे, तुझ्या जवळच होतो, विलंबाचं कारणच नाही. पण द्रौपदी तू जे पहिलं विशेषण वापरलं ना, गोविंद द्वारकावासीन, मला त्याला सत्यता द्यावी लागली आणि काही क्षण मी द्वारकेला जावं गेलो, कारण पहिलं विशेषण तुझं गोविंद द्वारकावासीन आहे, म्हणून मी तिथेच तुझ्या जवळच होतो. मला काही काळ द्वारकेत जायला लागलं, आणि द्वारकेतून पुन्हा मला मग येऊन अंबरावतार घ्यायला लागला. याला जो काय वेळ लागला, तुझं पद पहिलं संपेपर्यंत मी द्वारकेला जाऊन आलो, त्याला काय वेळ लागतो? म्हणून मी थोडा उशिरा आला असं तुला वाटतं. गोविंद द्वारकावासीन कृष्ण गोपी जनप्रिय कौरवे परिभूताना किन्न जानासी केशवाचा पहिला श्लोक. आणि द्रौपदीला आपली चूक उमगली. हो रे कृष्णा म्हणे, मीच गोविंद द्वारकावासीन, तू तर माझ्या जवळ असशीलच नेहमी, मला ती धारणाच आहे. सख्य भक्ती करणाऱ्या भक्ताला नेहमी जाणीव असते की परमात्मा माझ्या जवळ आहेच. सखा मानावा भगवंत, माता पिता गणगोत, धनलक्ष्मी चित्तवित्त सकलही परमात्मा श्रीराम, विद्यालक्ष्मी धनवित्त सकलही परमात्मा श्रीराम. खरं सांगू द्रौपदी, तेवढं विशेषण तू वापरला नसतास ना तर मी होतोच. रामदास स्वामींनी या समर्थामध्ये, या समासामध्ये एक अजून सुंदर ओवी वापरली आहे श्रोते हो. देवा वेगळे कोणी नाही, देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे श्रीराम. सगळ्या भक्तांच्याही जीवनात आपण डोकावलं तरी अभक्तांचा विचार तर नाहीच करू आपण या निरूपणामध्ये. प्रत्येकाला वाटतं की देवा वेगळ्या जगात काहीच नाही, बस देवच सगळं करतो. पण जेव्हा प्रसंग येतात,
वाईट येतात, जे आम्हाला असं वाटतं होऊ नये असे प्रसंग येतात, दुःखाचे प्रसंग येतात, वियोगाचे प्रसंग येतात, आपल्या मनासारखं घडत नाही असे प्रसंग येतात, त्यावेळेला ही ओवी आपण विसरून जातो. देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे शिरा. निष्ठा नसते. निष्ठा शब्दाचा अर्थ स्थिती असा आहे. जर सगळं देवाच्या योजनेप्रमाणे होतं, तर आत्ता माझ्या वाट्याला जे आलेलं आहे तेही देवाच्या योजनेप्रमाणे असेल ना, असं समजावून तसं आचरण करून वागून धैर्य धारण करणं दुःख प्रसंगी, याला देवा वेगळे काही नाही असं. काहीच नाही देवा वेगळं, सगळं देवच करतो ना. मग ही योजना देवाची असेल, पण समर्थांनी ठामपणे निर्णय केला, देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे श्रीराम. याच समासात खूप सुंदर सुंदर ओव्या येतो. 38 ओव्यांमध्ये सगळ्या ओव्यांचं चिंतन करण्यासारखे आहे. जो परमभक्त आहे, सख्य भक्ती करणार आहे, त्यांनी एक वेळ देवाशी माझं सख्यत्व व्हावं, त्याच्याकडनं आहेच तेवढं, पण मला घडावं यासाठी वेळ प्रसंगी जे जे मला प्रिय आहे त्या सर्वांचा मला त्यागही करता आला पाहिजे. देवाच्या सख्यत्वासाठी ह्या समासातली ओवी आहे. पडाव्या जीवलगांशी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा श्रीराम. कशासाठी? देवाच्या सख्यत्वासाठी. सर्व संत चरित्र आपण वाचावी. एका देवाचं सौख्य प्राप्त व्हावं किंवा सद्गुरूंविषयी पण रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, म्हणून सख्यत्वाचा प्रकार सद्गुरूशी असावा श्रीराम. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचं चरित्र आपण डोळ्यासमोर ठेवावं. वयाच्या 12व्या वर्षी सद्गुरूंचा शोध घेण्यासाठी आमचे ब्रह्मचैतन्य महाराज म्हणजे गणुबुवा गोंदवल्याचे हे किती फिरले हो देवाच्या सख्यत्वासाठी, त्यांनी सद्गुरूंच्या सख्यत्वासाठी. पडाव्या जीवलगांच्या तुटी आई वडिलांना सोडून दिलं. दुसऱ्यांदा जेव्हा ते तीर्थयात्रा गुरूंच्या शोधाला निघाले, त्यांच्या आई वडिलांनी जबरदस्तीने विवाह करून दिलेला आहे. घरी धर्मपत्नी आहे सरस्वती नावाची. जीवलगांमध्ये येतात हे आई वडील पत्नी जीवलगांमध्ये येतात. पण देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी सर्व तुटी म्हणजे त्यांचा वियोग. पडाव्या जीवलगांच्या तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा श्रीराम. काय त्यांनी सद्गुरूंचा शोध घेतलाय, संपूर्ण भारतवर्षात घेतलाय. सगळीकडे गुरुचा शोध केला, पण प्रत्येक ठिकाणी जावं, तुझं काम आमच्याकडे नाही, माहित नाही, पण होईल नक्की, असेच आशीर्वाद मिळत गेले. आणि पुढे मग तुकाई चैतन्य येहळगाव या ठिकाणी त्यांना अनुग्रह झाला. कथानक मोठं आहे आपलं, सध्या त्यात एवढं नाही पाहायचं आपल्याला, परंतु देवाच्या सख्यत्वासाठी आमचे परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराज दत्त उपासक तेल्हारा या ठिकाणी ज्यांनी आध्यात्मिक साधना केली, हे गुरूंचा शोध घ्यायला कुठे त्यांचा जन्म, कोकणामध्ये सावंतवाडीला साखळी गावात, कुठे कोकण आणि कुठे काशी, भिरभिर भिरभिर गेले. ईश्वराची योजना असते, पण देवाच्या सख्यत्वासाठी आमचे परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराज जे घरून निघाले तर काशीलाच गेले. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या, खूप अनुष्ठाने केली. त्या सद्गुरूंची प्राप्ती इतक्या दूर देवाच्या सख्यत्वासाठी. पडाव्या जीवलगांच्या तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा श्रीराम. रामदास स्वामी काय घरून निघाले 12व्या वर्षी. सूर्याजी पंत राणूबाई, सूर्याजी पंत तर आधीच गेलेले आहेत, राणूबाईंचा त्याग केला. ज्येष्ठ बंधू गंगाधर स्वामी ते भावजय, त्यांचाही त्याग केला आणि कुठे गेले, नाशिक टाकलीला देवाच्या सख्यत्वासाठी. पडाव्या जीवलगांच्या तुटी हे खूप चांगलं वाटलं असेल का महापुरुषांना. ब्रह्मचैतन्य महाराज असोत, विष्णुदास महाराज असोत, रामदास स्वामी असोत, उदाहरणाबद्दल 2-3 जे वेळेवर स्मरली ते बोलत आहे. काय खूप आनंद वाटला असेल का रामदास स्वामींना राणूबाईंना सोडून देताना. किती प्रेम करायच्या, रोज घट्ट वाटीत दही द्यायच्या, घट्ट दही. असं ब्रह्मचैतन्य महाराजांचं तेच, कधीही आईने घट्ट दही वाटीत दिलं नाही असं झालंच नाही. प्रेम होतं. त्यांचाही त्याग समोर देव किंवा सद्गुरू, हा देव किंवा सद्गुरू
यांच्या बरोबर असा व्यवहार करणे याला सख्य भक्ती म्हणतात. संतांनी जे केलंय ते सख्य भक्तीत जातं. किंवा पौराणिक कथानकांमध्ये गजेंद्र, द्रौपदी, अर्जुन, सुदामा ही सगळी सख्य भक्तीची उदाहरणं आहेत. पण सख्य भक्तीचा खरा आचार्य तर अर्जुनच मानलाय. त्याला भगवंतांशिवाय कधीच करमत नव्हतं, कधीच नाही. अखंड त्याच्या हृदयात परमात्मा श्रीकृष्ण आहेच, प्रत्येक क्षणी आहे. आणि म्हणून अर्जुनाला सख्य भक्तीचा आचार्य म्हणतात. देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण हे ऐसे श्रीराम. आणि अशा भक्तांची वागण्याची जी रीत असते ना, देवाच्या इच्छेने वर्तावे, यात समासातली उभी आहे. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव श्रीराम. देवाच्या इच्छेने वर्ता. रामदास स्वामींच्या जीवनात त्यांना काय कमी प्रसंग आले असतील का? टाकीला 12 वर्ष पुरश्चरण, 12 वर्षाचा नारायण करतोय, काही कमी प्रसंग वाईट आले असतील का? पिसुणे वाटती सर्वे कोणीही मदला नसे, हे अष्टकात म्हटलंय ना. लोक दगड मारायचे, वेडा पिसा म्हणायचे. हे सगळं सहन केलं कारण देवाच्या सख्यत्वासाठी आणि देवाच्या इच्छेने वर्तावे. देवा रामा तुझी इच्छा, आज नाही भिक्षा मिळाली मला, तुझी इच्छा, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव श्रीराम. श्रोते हो, सख्य भक्ती निरूपणामध्ये भगवंतांशी अत्यम परमप्रीतीने बांधावे भगवंतांशी श्रीराम. पौराणिक कथा, संत जीवनातल्या कथा आपल्याला उपदेशपर की आपण भगवंतांवर अखंड अखंड निस्सीम प्रेम करत जावं, निष्कपट करत जावं. त्या मोबदल्याची काही अपेक्षा मागू नये. सुदामांनी काय मागायचं आहे? काहीच नाही. त्यांच्या धर्मपत्नी सुशीला देवी त्यांना म्हणाल्या, अहो मी स्वतःसाठी नाही म्हणत, पण आपल्या मुलांचे किती हाल होतात. 3-3 दिवस अन्न खायला मिळत नाही, भिक्षा मिळत नाही. तुमचा मित्र म्हणे सखा जो आहे तो द्वारिकेचा राजा आहे, जा ना त्याच्याकडे एकदा, त्याला काही मागा. सुदामदेवांचं स्वगत आहे. मनात म्हणतात मी मागणार तर नाही. सख्य भक्तीमध्ये याचना नाहीच आहे. देवाचं परम प्रीतीने बांधावे एवढा आहे आणि देवाच्या इच्छेने वर्तावे एवढा आहे. पण देवाला काही मागावं असं नाही आहे. तो समजून ये यथामाम प्रपद्यन्ते, आपण ओवी मगाशी म्हणती ना, जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण. म्हणून हे अवघे जाणं आपणाच पाशी श्रीराम. सुदामदेव काही मागण्याकरता गेलेच नाही. बरं, या शुद्ध भावनेने गेले की मी देवाकडे चाललेलो आहे आणि देवद्विज गुरुस्थानम रिक्त हस्त न गच्छेत, शास्त्राची आज्ञा आहे. गरीब आहे, दरिद्री आहे, घरात काही नाही, कण नाही अन्नधान्याचा, पण धर्म भावनेचा लोप होऊ दिला नाही आणि कृष्ण प्रीतीचा तर कधीच अभाव नाही. 3 दिवस भोजन भिक्षा नाही, मुलं उपाशी, धर्मपत्नी सुशीला देवी उपाशी, सुदामदेव उपाशी, पाणी पिऊन बसायचं आणि अखंड मुखाने कृष्ण 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 देवाच्या इच्छेने करतात. भगवंतांनी पुढे काय कृपा केली आपल्याला कथानक सगळं माहिती आहे. सगळं चरित्र काही आपल्याला नाही पाहायचंय, बोलायचंय. पण सुदामदेव हे सख्य भक्तीमध्येच जगतात. सख्य भक्तीमध्ये भगवंतांचं विस्मरण क्षणभरही नाही आहे, दास्यातही नाही आहे. पण सख्य भक्तीमध्ये देवाला मित्र म्हणायचं आहे. आणि दास्य भक्ती आणि सख्य भक्तीतला फरक इतकाच आहे की दास्य भक्तीमध्ये देवा तू स्वामी आहेस, मी तुझा दास म्हणजे सेवक आहे, पडेल ते कार्य करावे देवा कारणे श्रीराम. अत्यंत आवडीने की जे सकळ सेवा श्रीराम, तिथे सेवा विशेषतः प्रधानतेने शरीराकडून होणारी सेवा हे सगळं त्यात अंतर्भूत आहे. पण सख्य भक्तीमध्ये शरीराने त्यांनी सेवा केली पाहिजे असं अंतर्भूत नाही. त्यांनी फक्त अखंड आपल्या हृदयामध्ये परमात्म्याविषयी किंवा सद्गुरूविषयी अखंड प्रेमयुक्त अंतःकरण असून निष्कपट प्रेम करायचं आहे, त्यांना मित्र मानायचं आहे. आणि एखाद्या मित्राशी व्यवहार करताना आपण लबाडी नाही करायची आहे, तसंच भगवंताशी पण नाही करायची आहे. असा सरळ व्यवहार करायचा आहे, सुहृद व्हायचं आहे, सखा व्हायचं आहे. आणि मग भगवंत कृपावंत होतो. सखा मानावा भगवंत म्हणतो. हे सगळी उदाहरणं आपल्याशी जी बोललो
हे भगवंतांना सखा मानण्याची आहे. आमचे नामदेवराय याच कॅटेगरीत आहेत बरं का. पुष्कळांना ही कथा माहिती असेल. सगळ्यात भक्ती करतात ते, कीर्तन तर उत्तम. म्हणजे नामदेवानी कीर्तन करावं तर पांडुरंगाने सगुण होऊन नाचावं, अशा कथा आहेत. नामदेव महाराज हे ज्ञानोबांच्या काळातले, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, चोखोबा, गोरोबा काका ह्या काळातलेच आहे, वारकरीच आहेत. सगुणावर विलक्षण प्रेम आहे, सख्य भक्तीत आहे, आणि ते भगवंतांना सखा मानतात. भगवंत यांना सखा मान, परस्पर संबंध असलेलं नातं आहे. देव तर प्राणी मात्रांचा सुहृद आहेच, पण तुम्ही माझ्याकडे या तर खरी, हात तर करा. कॅन यू बिकम माय फ्रेंड, इंग्रजीत म्हणायचं असेल तर. माझा सखा होशील का रे देवा? देव म्हणे होईल ना. तू निष्कपट प्रेम कर, तू मला प्राणापेक्षा पलीकडे जप. प्राणांना किती जपतो आपण. देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण, पाहिली ना उभी आपण. तेवढं प्रेम कर, प्राणापेक्षा माझ्यावर प्रेम कर, मी तयारच आहे इकडून. याला सख्य दोन्हीकडून असतं. नामदेवांचं आणि पांडुरंगाचं असं उभयपक्षी प्रेम आहे. जितकं प्रेम नामदेव पांडुरंगांवर करतात, तितकंच पांडुरंग नामदेवांवर करतात. काही व्यवहार नाही, काही नाही, इतकं प्रेम रसात रंगून आनंदाने नामदेव रोज कीर्तन करतात. सगुण कीर्तनाची बहार नामदेवांच्या कीर्तनात चरित्रांमधून पाहायला मिळते. भगवंतांनी प्रगटही व्हावं, नाचावं. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. किती अभंग आहेत नाथांचे हो. अधिकार तेवढाच आहे. अंतःकरण कृष्ण भावनेने ओथंब भरलेलं आहे. फक्त नामदेवांच्या जीवनात एकच न्यून आहे, त्याच्याशी आज आपल्याला नाही दृष्टांत म्हणून पाहायचंय. त्यांना निर्गुणाचं ज्ञान नाही आहे. म्हणजे खरा देव त्यांच्या समोर नाही आकला. ते पंढरपूरच्या पांडुरंगाला देव मानतात, सगुण साकाराला. पांडुरंगासमोर बालपणापासून ते गेले. कथा आहे त्यांच्या जीवनातली, की ताट ठेवलं समोर आणि भगवान प्रगट झाले. हो, केवढा विशाल दर्जा असेल, मोठा दर्जा असेल. नाही, देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. कसं बांधलं असेल. नाही, देव प्रगट होऊन जेवतोय नामदेवांच्या हाताने. कथा त्यांच्या जीवनातली एक बोलायची, काय सख्य भक्ती आहे आणि परमात्मा काय फल देतो सख्य भक्ती करणाऱ्याला. निराश नाही करत, त्याच्या संकटात धावून येतोच. आपण मगाशी द्रौपदीचं उदाहरण पाहिलं ना. एकदा ज्ञानदेवादी सगळ्या भावंडांना अशी इच्छा झाली की तीर्थयात्रा करा. ज्ञानदेव पांडुरंगाचे भक्त पंढरपूरला आले. आधी निवृत्ती दादांची विनवणी केली की दादा आपण तीर्थयात्रा करूया. हे ज्ञानदेवांच्या जीवनातलं तीर्थयात्रांचं प्रकरण फारच सुंदर आहे. पुष्कळ दिवस तीर्थयात्रा पायी केल्या. आणि एकटे जाणार आहेत, ज्ञानोबा जाणार, तर विठू माझा लेकुरवाळा, त्यांची मानदेयाळी सगळीच जाणार आहे जनाबाई पासून. आणि सर्वांचा हा मेळावा पंढरपूरला आला. पंढरपूरला नामदेवांचं कीर्तन सुरू आहे. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ तिथे बसले. काय प्रेमरस आहे दादा यांच्या कीर्तनामध्ये. यांच्या प्रेमाने, प्रेम प्रीतीने बांधावे, देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, तयासी प्रेम प्रीतीने बांधावे. ज्ञानोबा निवृत्तीनाथांना म्हणतात दादा काय यांच्या कीर्तनामध्ये प्रेम भक्तिभाव आहे हो. पांडुरंग नाचतोय, डोलतोय. खरोखर यांच्या सगुण भक्तीची धन्य आहे. ते आले होते मूळ यात्रेला जाण्याकरता. कीर्तन इत्यादी संपलं आणि ज्ञानोबा निवृत्तीनाथ हे भगवंताशी बोलतात, अधिकारी आहेत. पांडुरंगाला म्हटलं पांडुरंगा आम्हाला तीर्थयात्रा करायची इच्छा होते. भगवान म्हणाले करा ना ज्ञानोबा तीर्थयात्रा, सगळे एकत्र झाले, संत चालले आहेत, खूप चांगली गोष्ट आहे, जरूर जा. कुठे कुठे जायचं ठरवून घ्या, आधी कार्यक्रम आखा आणि जा. हो देवा, पण तुझी एक परवानगी पाहिजे. देवा आमच्या तीर्थयात्रांच्या काळामध्ये आमच्या सोबत जर नामदेव आले तर फार बरं होईल. नामदेव कीर्तन खूप सुंदर करतात देवा, तुझं सगुण भक्तीचा कळस असतो अगदी. भगवान म्हणाले ते मला माहित नाही, त्यांना विचारा. मग सगळे जण पांडुरंगाने असं म्हटलं नामदेवांकडे गेले. नामदेव आपल्या भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन होते. ज्ञानोबांनी प्रस्ताव मांडला, नामदेवा आम्ही तीर्थयात्रांना चाललोय, तुम्ही येता? नामदेव म्हणाले नाही ज्ञानोबा, तीर्थयात्रा तुम्ही करा, माझा देव हा इथेच आहे.
आणि समचरण रज हे पाहिल्याशिवाय, समचरण रोज पाहिल्याशिवाय मला काही चैन पडत नाही. तीर्थयात्रात कुठे गेलं तर तेच आहे का नाही, असं तत्वज्ञान शिकायला लागलं. पण ज्ञानोबांना मनापासून वाटत होतं की प्रेम भक्तीने देवाला बांधून ठेवणारा नामदेव जर आपल्या सोबत असेल तर तीर्थयात्रामध्ये खूप बहार येईल. पुन्हा देवाकडे आले. देवा, ते तर नाही म्हणतात, तू काही कर देवा, तुझं ते ऐकतात. नामदेव तुझं ऐकतो देवा, तू त्याला सांग की नामदेवा कर तीर्थयात्रा. भगवंतांनी ज्ञानोबांचं म्हणणं मान्य केलं. हो, ज्ञानोबांना भगवान नाही नाही म्हणू शकत, त्यांचा अधिकारच आहे. ठीक आहे ज्ञानदेवा, मी सांगतो त्याला. नामदेवांना एकांतात बोलावलं देवाने रात्री. नामदेवा, ज्ञानोबा वगैरे सगळे संत निवृत्तीनाथही आहेत, तीर्थयात्रांना निघतात, तू पण जा. नामदेव म्हणा, देवा मी नाही जाणार. अरे तुझं हे दर्शन कुठे होईल मला? नामदेवा असं करू नये. अजून त्यांना परमात्मा सगळीकडे दृष्टीगोचर आहे हे ज्ञान नाही आलाय अजून. जे जे भोटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा, ही अनुभूती यायची आहे. ती पुढे बेसुवा खेचरांच्या कृपेने येणार आहे. मी नाही जात देवा. नाही नामदेवा, माझी आज्ञा आहे तुला. जा ज्ञानदेवांबरोबर, तोही माझा आत्माच आहे, जा त्याच्याबरोबर. हिरमुसले झाले, थोडे रडले. काय देवा, तूच आज्ञा देतोय तीर्थयात्रा जा म्हणून. पण जे गेले हो, आणि सगळ्या संतांना खूप आनंद झाला. सगळे संत होते, पूर्ण जितके ज्ञानेश्वरांना समकालीन संत त्यांच्या संपर्कात सगळे होते. 5, 25, 50 संतांची मांदियाळी ही तीर्थयात्रांना निघाली. आपल्याला पूर्ण तीर्थयात्रा हे प्रकरण नाही पाहायचंय, एक प्रसंग पाहायचा आहे. नामदेवांच्या सख्य भक्तीचा उत्कर्ष किती आहे. मारवाड प्रांतामध्ये यांची तीर्थयात्रा सुरू आहे. मारवाड, राजस्थान प्रांतामध्ये मारवाड नावाचा एक प्रांत आहे, तिथे गेले. दुपारची वेळ आहे, पायी चालतात आहे सगळे, पायी यात्रा आहे, काही तर अनवाणी आहे. तहान लागली. तसे मारवाड प्रांतामध्ये पाण्याचा ठणठणाट असतो, कोरडाच असतो. तहान लागली, बसले एका ठिकाणी एका झाडाखाली, आणि जवळच एक विहीर दिसली. आणि सर्वांनी ठरवलं की इथे विहीर आहे, तर आपण थोडस पाणी प्यावं आणि पुढे जावं. थोडे बसले, विहिरीजवळ गेले. अरे बापरे, खूपच खोल विहीर, आणि त्या विहिरीच्या तळाशी थोडस पाणी होतं. उन्हाळ्याचे दिवस, दुपारी 12ची वेळ, आणि ती विहीर वनातली असल्यामुळे काही रहाट गाडगं काढायला भांड पाणी काही असं काही नव्हतं. मग हे पाणी कसं आणावं? ज्ञानदेवांनी आपल्या गुरुदेवांकडे पाहिलं, ज्ञानदेवांनी त्याचबरोबर नामदेवांकडे पाहिलं, आणि सगळ्यांचा असा विचार झाला की योग मायेने ज्ञानदेवांनी आत शिरायचं आणि सगळ्यांना पाणी पाजायचं. ते होतेच योगात प्रवीण, नाथ पंथाचे अधिकारी आहेत ज्ञानेश्वर महाराज. सगळ्या योग विद्येत ते प्रवीण आहेत. आपण ज्ञानेश्वरीचं 6व्या अध्यायात ते वर्णन वाचावं, जे केलं आहे ना, सगळं माऊलींचंच वर्णन आहे. पाठीवर मांडे ज्यांनी भाजवून घेतले, इतका जठराग्नी प्रदीप्त केला, योगी आहेत ते योग मार्गाचा स्वीकार करून सगळे त्यांच्या बरोबरच्यांना माऊलींनी योग मार्गाचा स्वीकार केला. काही वेळ सूक्ष्म रूप धारण केलं, खाली विहिरीत गेले, पाणी आणलं, सगळ्यांना पाजलं. नामदेवांसमोर पाणी आणलं. नामदेवा घ्या. नामदेव म्हणाले, हे योग मार्गाने आणलेलं पाणी बिणी नाही घेणार मी. अरे नामदेवा, तुमच्या घशाला कोरड पडली असेल, 12 वाजले दुपारचे, ऊन किती आहे, असा अट्टहास करू नका. तुम्हाला तहान लागली आहे, आम्हाला माहिती आहे, ओठ कोरडे पडले आहेत, पुढे थोड्या वेळाने कीर्तन करायचंय, थकून जाल, अशक्तपणा येईल, पाणी प्या. ते योग मार्गाने आणलेलं मला पाणी नको आहे. भगवंतांना जर वाटत असेल की या नामदेवानी पाणी प्यायला पाहिजे, तर भगवंत मला इथे पाणी आणून दिले. नामदेव त्या झाडाखाली बसून राहिले आणि रामकृष्ण त्यांचं भजन सुरू झालं. पांडुरंगाला मनापासून आवडतात, तू मला पाणी दे म्हणून नाही, पण देवा, हा देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. कसा देव बांधला जातो पहा. नामदेवाचा आर्ततेची ती प्रार्थना ऐकली. सगळे संत पाहतातच आहे लीला. माऊलीला तर फार कौतुक वाटतंय. माऊलींना नामदेवरायांच्या भक्तीची उंची माहिती आहे. त्यांचं अंतःकरण किती द्रवतं भगवंतांचं नाम घेतल्याबरोबर हे माऊली जाणतात.
एक संतच दुसऱ्या संताचं अंतःकरण जाणू शकतो बरं का. माऊलीने ओळखले की आमच्या अंतःकरणात भगवंतांचा धावा जो सुरू आहे त्याला काय स्वरूप, त्याची काय उंची आहे, त्याची काय तीव्रता आहे, आणि अत्यंत प्रेम भावनेनी सख्य भक्तीच्या पायावर नामदेव महाराज परमप्रीतीने बांधावे, देवासी परमसख्य करावे, प्रेमप्रीतीने बांधावे. बांधला हो. आणि वर्णन असं आहे चरित्र ग्रंथांमध्ये, पांडुरंग प्रगट झाले आणि पाणी घेऊन आले. घे नामदेवा. खूप धन्यता वाटली नामदेवांना की देवा माझ्यासाठी शिणलास तू. अरे तू मला परमप्रीतीने बांधलास. आणि जैसे जयाचे भजन तैसाच देवही आपण, म्हणून हे अवघे जाण आपणाच पाशी श्रीराम. अरे तूच मला परमप्रीतीने बोलावलंस, मी आलो. नाम्या घे पाणी. नामदेवांची तृष्णा झाली हरण. बरं नामदेव भजन करत बसले, बाकीच्यांचं तहान, पाणी पिऊन तहान आधीच संपलेली आहे, निघून जावं शोभत नाही नामदेवांना एकटं ठेवून, बाकी वाट पाहत बसले. आणि नामदेवाच्या भजनाचा बहार आणि कळस झाला आणि नामदेवांना भगवंतांनी प्यायला पाणी आणून दिलं. अशी नामदेवांची ज्ञानदेवांच्या तीर्थयात्रेच्या प्रसंगी प्रगट झालेल्या सख्य भक्तीचं वर्णन हे ज्ञानदेवांच्या चरित्रात पाहायला मिळतं. श्रोते हो, सर्व संत सत्पुरुष. आता आपण असा विचार 1 मिनिट करूया, फक्त एवढा की आपल्याला सख्य भक्ती करायची आहे, त्याचं मर्मही कळलंय. ती मला करता यावी यासाठी काय करावं, ती ज्यानी केलेली आहे, जो सख्य भक्तीचा नुसता अधिकारी नाही करतो आहे, सख्य भक्तीत रममाण होऊन परमात्मा ज्याच्या अधीन झालेला आहे, अशांच्या जवळ जावं. आणि अशांना संत म्हणतात. म्हणून संत सहवासामध्ये ते अखंड भगवंतांच्या स्मरणात असल्यामुळे सख्य भक्ती तिथे आहे, दास्य भक्ती आहे. म्हणून सख्य भक्तीत संत अखंड असल्यामुळे जया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत असतो ना परमात्मा, तिथे परमप्रीतीने बांधून ठेवला असतो. म्हणून संतांच्या सहवासात बसून सख्य भक्तीचा प्रारंभ करावा. संत देवाला सांगतील की हा माझ्या बरोबर आता नवीन नवीन आलेला आहे ना, माझ्या सान्निध्यामध्ये मला शरण आला आहे, माझा ऐकतो. देवा याला सख्य भक्तीच्या वर्गामध्ये प्रवेश दे. एक परमात्मा आधी आपला ऐकणार नाही, पण संतांचं त्याला ऐकावं लागतं. आणि संतांनी आपल्याला सर्टिफिकेट दिलं की ह्याला सख्य भक्तीत ऍडमिशन दे, तर भगवान नाकारू शकत नाही. कारण तिथे ऑलरेडी इतकं शक्य झालंय की देवाला संतांचं ऐकावंच लागतं. म्हणून साधक दशेमध्ये मला सख्य भक्ती करायची आहे, या सख्य भक्तीपर्यंत मी आलो, आता सख्य भक्तीत जायचं आहे. परमप्रीतीने देवाशी व्यवहार करायला लागलेलो आहे. दूध घे सद्गुरुनाथापासून झोपेपर्यंत सगळे प्रेमाने संतांच्या सहवासात जास्तीत जास्त साधक दशेत राहावं. सर्व भक्तींमध्ये संत सोबत हवेत. संतांची सोबत आणि संगत मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक भक्तीत आवश्यकच आहे, आणि ते सख्य भक्तीतही आहे. श्रोते हो, सख्य भक्ती ज्याप्रमाणे आपण दास्य भक्तीचं पाहिलं की प्रत्येक भक्तीचा एक मोठा प्रवाह आहे, रेंज आहे. 1 क्रमांकावर सख्य भक्ती आहे तर 100 क्रमांकावरही आहे. नामदेवांची, द्रौपदीची, गजेंद्राची, अर्जुनाची ही सगळी 100% परिपूर्ण असेल. आपली 1% सुरुवात करावी, आपण ती करावी. शक्यतोवर संत सहवासात करावी. देवासी परमसख्य करावे, प्रेमप्रीतीने बांधावे, 8वे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम. आणि एक आपण लक्षात ठेवू, समारोपी ओवी जी आहे ती पण आपण लक्षात ठेवू. या निरूपणाच्या अनुषंगाने जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुसे असावा. जैसा देव तैसा गुरु, सख्यत्व सद्गुरूशी धरावं, करावं. त्यांनाही प्रेमप्रीतीने बांधावं. जास्तीत जास्त प्रेम आपलं अजून वाढतं कसं जाईल? सद्गुरूंवर किंवा देवावर जर प्रेम वाढवायचं असेल तर अगदी साहजिकपणे त्याचा उपाय आहे, प्रपंचावरचं प्रेम हळूहळू हळूहळू कमी करावं लागेल. म्हणजे देवावर आणि सद्गुरूंवर प्रेम करायला वेळ मिळतो, त्यांनी दिलेलं साधन करायला वेळ मिळतो. असा सख्य भक्ती निरूपणाचाच नव्हे,
या 8ही भक्तींचा आपल्याला एक शिकवण किंवा उपदेश आहे, तो आपण अंतःकरणात धारण करू. आणि आज या 32 ओव्यांच्या सारभूत समासामधून सख्य भक्तीच्या काही वेळा आपण थोडस चिंतन केलेलं आहे. आणि सख्य भक्ती नेमकी कशी असावी हे रामदास स्वामींनी या नवविधा भक्तीच्या निरूपणामध्ये ही 8वी भक्ती म्हणून निरूपण केलेलं आहे. आजची झालेली चिंतन सेवा, दास नवमीचा उत्सव सुरू आहे ना, म्हणून रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करतो आणि वारीला विराम देतो. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.